नमस्कार। आता रागिणीने अभिजितचा खून केलेला असतो आणि ते फक्त यशपालला माहिती असतं आणि नुसतं माहितीच असतं असं नाही, तर यशपालकडे त्याचा पूर्णतः व्हिडिओ सुद्धा असतो। त्यामुळे रागिणी यशपालला खूपच घाबरत असते। आता यशपाल हा रागिणीच्या म्हणजे आकाशच्या घरी येऊन बसलेला असतो। आता रागिणीला तीच भीती असते, हा नीच यशपाल आता पैशासाठी काहीही करू शकतो। तो माझ्याकडे पैसे मागतोय आणि ते पैसे मी त्याला वेळेत नाही दिले तर तो काहीही करेल, माझा घात सुद्धा करेल। मी केलेला जो गुन्हा आहे त्याचा व्हिडिओ त्याच्याकडे आहे, तो व्हिडिओ सगळ्यांना दाखवू शकतो। आता रागिणीला असं वाटत असतं। रागिणी आता यशपालपासून कशी सुटका करायची या विचारात असते, पण यशपाल हा रागिणीकडनं कसे पैसे घ्यायचे या विचारात असतो। आता रागिणी लवकरात लवकर पैसे देत नाही, त्यामुळे यशपालला रागिणीचा राग आलेला असतो। रागिणी बाहेर गेलेली असते, त्याच संधीचा फायदा यशपाल घ्यायचा ठरवतो। आता यशपाल हा असं ठरवतो की हा व्हिडिओ आपण सगळ्यांनाच दाखवायचा आणि रागिणीचा काळ्या कृत्यांचा आपण सगळ्यांसमोर पाडाच वाचायचा, असं यशपालने ठरवलं असतं। तिथे आजी बसलेले असतात, आजीच्या सोबत आणखी बाकीचे घरातील मंडळी आलेले असतात। आता यशपाल म्हणतो, थांबा, मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे। त्यावर आजी म्हणतात, काय काय दाखवायचं आहे तुला? त्यावर यशपाल म्हणतो, थांबा, सगळेच आलेत का? आता सगळे आले असतील तर मी एक छोटासा व्हिडिओ दाखवतो, करमणुकीचा व्हिडिओ आहे, तो बघितलात की तुम्हाला मस्त वाटेल। आता हे ऐकल्यावर सगळेच म्हणतात, चला काहीतरी दाखवतोय ना यशपाल, आपण बघूया। म्हणून सगळेच जण आता यशपाल जो व्हिडिओ दाखवणार तो बघण्यासाठी बसलेले असतात। यशपाल आता तो व्हिडिओ दाखवतो। यशपाल व्हिडिओ दाखवतो आणि म्हणतो, बघा बघा, या बाईने स्वतःच्याच मुलाला मारलं, ही किती नीच बाई असेल आणि या बाईने असं कृत्य केलं। आता यशपाल हे काही सांगत असतो आणि आता आजी मोठे डोळे करून ते सगळं बघत असतात। आजींना मोठा धक्का बसलेला असतो की कसं एखादी बाई आपल्याच मुलाला मारू शकते, असं आता आजी बोलत असतात। आता हे सगळं यशपाल दाखवत असताना आणि आजी असं बोलत असताना रागिणी नेमकी दारात येते। रागिणी दारात आलेली असते। आता रागिणी खूपच घाबरली असते। रागिणीच्या आता जीवाचं पाणी पाणी उडलेलं असतं की यशपालने माझा व्हिडिओ तर दाखवलेला नाही ना, मी अभिजितला जे मारलं ते तर यांनी या व्हिडिओत दाखवलं नाही ना, आता यशपालने नेमकं काय दाखवलं हे रागिणीला असा प्रश्न पडला असतो। भूमी आता तिरकस नजरेने रागिणीकडे बघत असते, कारण भूमीला असं वाटत असतं की हा व्हिडिओ म्हणजेच रागिणीचा आहे, रागिणीनेच आता अभिजितचा खून केला आहे असं यशपालला वाटतंय आणि यशपाल पुढे तसा व्हिडिओ आहे, तो रागिणी त्यांना नक्कीच ब्लॅकमेल करत असेल म्हणून तो व्हिडिओ आपल्याला दाखवत आहे आणि बरोबर रागिणी आत्या आलेले आहेत। आता यशपालने जो व्हिडिओ दाखवला तो नक्कीच रागिणीचा नव्हता, तर तो दुसऱ्याच बाईचा होता, कारण रागिणीकडनं पैसे लवकरात लवकर मिळावे म्हणून त्याने आता रागिणीला आणखीनच धारेवर धरलेले असते। आता रागिणीचे भूमी कसे 12 वाजवेल आणि रागिणीकडनं कसं खरंच गुन्हा केलाय तो कबूल करून घेईल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे। आता भूमीच्या नजरेने नुसती रागिणी हादरलेली आहे। आता रागिणी यशपालच्या नजरेने सुद्धा हादरलेली आहे। रागिणीचे आता कसे पुढे 12 वाजतील ते पाहणे कमालीचे ठरणार आहे। असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।